नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल व्हिडिओ टाकला होता परंतु ते दिसत नव्हतं, त्याच्यामुळं तो व्हिडिओ डिलीट केला. आज परत टाकत आहे. तरी सर्वप्रथम आज सर्व विद्यार्थ्यांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. तसेच जे माझे आई वडील, प्रथम गुरु, त्याच्यानंतर शिक्षकवृंद, या सर्वांना शतशः नमन आणि त्यांचे आशीर्वाद असेच राहो पाठीशी. आणि गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. बघा, गुरुपौर्णिमेच्या सर्व माझ्या गुरूंना शुभेच्छा व त्यांच्या चरणी शतशः नमन. आता आषाढ महिन्यातील पौर्णिमा आहे, ज्याला आपण व्यास पौर्णिमा सुद्धा म्हणतो. भारत, नेपाळ व भूतान यामध्ये, या देशामध्ये हा सण साजरा केला जातो. हिंदू, जैन, बौद्ध या धर्मामध्ये जास्त प्रमाणात साजरा केला जातो. त्यानंतर बघा, आता थोडंसं जनरल नॉलेजच्या हेतूनं, आध्यात्मिक साधनेने बोधी प्राप्त झाल्यानंतर गौतम बुद्धांनी सारनाथ येथे आपल्या शिष्यांना पहिले प्रवचन दिले. तो दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा होता किंवा होय. त्याच्यानंतर गुरुपौर्णिमेला आपण व्यासपौर्णिमा सुद्धा म्हणतो. महर्षी व्यासमुनींनी महाभारत लिहिलं, वेद लिहिले आणि आपले जे शिक्षक वृंद आहेत त्यांना सुद्धा आपण गुरु मानतो. त्याचप्रमाणे अजून सांगायचं झालं तर गुरु शिष्याची परंपरा ही आपल्या भारतामध्ये पूर्वीपासूनच प्रचलित आहे. आपल्या संस्कृतीमध्ये कृष्ण अर्जुन म्हणा किंवा अर्जुन द्रोणाचार्य म्हणा, एकलव्य द्रोणाचार्य म्हणा, अशा पद्धतीचे भरपूर उदाहरणं आहे. परंतु एक लक्षात असू द्या की तुमचे जे गुरु आहेत, जसं आपण कुठेही विहिरीमध्ये पाणी काढण्यासाठी किंवा एखाद्या मडक्यामधून पाणी काढण्यासाठी जोपर्यंत आपण वाकत नाही तोपर्यंत आपल्याला पाणी प्राप्त होत नाही. त्याचप्रमाणे जे तुमचे गुरु आहे, जे तुमचे शिक्षक आहे, ज्यांना तुम्ही गुरु मानता, त्यांच्या पुढे तुम्ही नतमस्तक झाल्याशिवाय तुम्हाला ज्ञान प्राप्त होत नाही. चला असू द्या, एवढ्या ते संपून टाकतो आता, किंवा आपण आपल्या प्रश्नाकडे वळू. म्हणून म्हणतात, गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. त्याचप्रमाणे गुरु बिन ज्ञान कहाँ से पाहू, म्हणजे गुरुच नसला तर तुम्हाला ज्ञान प्राप्त कसं होईल. म्हणून आपल्या आयुष्यामध्ये गुरुचं स्थान असणं फार महत्त्वाचं आहे. आणि पुन्हा एकदा सर्व माझ्या गुरूंना शतशः नमन. गुरुपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आता वळू आपण आपल्या विषयाकडे. बघा, पहिला क्वेश्चन आहे. हे आपले 1 2 3 4 5 6 सर्व क्वेश्चन इथं नाही ॲडजस्ट झाले, त्यामुळे आपण एक एक घेऊ. आता क्वेश्चन पहिल्या क्वेश्चनचं सोल्युशन बघा काय. मग आता काय होईल, 7चा वर्ग अधिक 5चा वर्ग. वर्ग म्हणजे माहिती आपल्याला, त्याचा डबल गुणाकार. 7चा वर्ग म्हणजे 7 7 49 अधिक 5चा वर्ग म्हणजे 25. या दोघांची बेरीज 9 5 14 4 हातचा 4 74. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला मधातलं पद मिळत आहे. त्याच पद्धतीनं कालचं घेऊ आपण. 15चा वर्ग अधिक 9चा वर्ग. 15चा वर्ग माहिती आहे 225, 9चा वर्ग 81, 5 आणि 1 6 8 9 0 हातचा 306. अशा पद्धतीनं मधातलं, म्हणजे हे तसंच येईल. 12चा वर्ग 12चा स्क्वेअर प्लस 3चा स्क्वेअर म्हणजे 12चा वर्ग अधिक 3चा. 12चा वर्ग 144, 3चा 9. दोघांची ॲडिशन बेरीज करा. 9 4 13 3 हातचा 1 5. म्हणजे याचा आन्सर किती आहे 153. इथं किती येईल 153, म्हणजे पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट नंबरचा दुसरा क्वेश्चन बघा. क्वेश्चन दुसरा, प्रत्येक क्वेश्चन वेगवेगळा आहे, बारकाईने अभ्यास करायचा. आता इथं जसं उभं आलं तर इथं आडवं आहे. पेपरमध्ये लक्ष ठेवायचं की बघ कसं आहे ते, काय ते थोडा विचार करून सोडवायचा. मग आता हे कसं आहे, 2चा वर्ग अधिक 1चा वर्ग. 2चा वर्ग 4, 1चा वर्ग 1. दोघांची बेरीज 5. त्याला 2 न गुणलं तर किती आले 10, म्हणजे मधातलं पद मिळालं. तसंच बघा, 3चा वर्ग अधिक 2चा वर्ग. 3चा वर्ग 3 त्रिक 9. 2चा वर्ग 4, 9 4 13. 13ला 2 न गुणलं तर मधातलं पद 26 मिळालं, म्हणजे असं तो ऑप्शन येईल. 7चा वर्ग अधिक 1चा वर्ग. 7चा वर्ग 49, 1चा वर्ग 1. 49 आहे 50 गुणिला 2 म्हणजे किती 100. अशा पद्धतीनं पर्याय क्रमांक 1. त्याच्यानंतरचा क्वेश्चन नंबर 3 बघू आपण. बघा, आता इथं पण वेगळं आहे. बघा कसं, 2
अधिक 5 सॉरी 2 अधिक 3 बरोबर 5 याचा वर्ग 5 5 25. त्याचप्रमाणे 7 अधिक 10 बरोबर 17चा वर्ग किती 289. आता नसेल तर गुणाकार करायचा 17 गुणिले 17 7 7 49 9 4 7 1 7 4 11. इथं फुल्ली किंवा शून्य 1 7 7 1 1 1 यांची बेरीज 9 8 2. याला म्हणजे तिसरं सुद्धा असं येणार आहे 3 4 अधिक किती ठेवले म्हणजे कितीचा वर्ग होईल आणि 144 येईल. बरोबर आहे. आता 144 हे वर्ग आहे, इथं 4 आहे म्हणजे इथं किती येतील 8. कारण आपल्याला माहित आहे 8 आणि 4 12. 12चा जेव्हा वर्ग केला तेव्हाच 144 येतील. म्हणून पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट नंबर बघा क्वेश्चन नंबर 4 चं सोल्युशन काय 35 अधिक 47 दोघांची बेरीज करू 1202 चला 82. याला 2 ने जर भाग दिला बेचुकाट बेक बे म्हणजे मधातलं पद मिळालं. त्याचप्रमाणे 73 अधिक 17 10 0 चला 1 7 ने 8 90 ला जर 2 ने भाग दिला तर 45 आलं. बघा 90 भागेला 2 बेचूक 8 1 उरला 0 बेपंच 10 45. त्याच्यानंतर 97 अधिक 103 दोघांची बेरीज 7 10 0 8 1 10 0 8 200 भागेला 2 म्हणजेच किती येणार आहे 100. म्हणून पर्याय क्रमांक 1. त्याच्यानंतर 5वा क्वेश्चन बघा. आता 5व्या क्वेश्चन मध्ये काय झालेलं आहे इथं सर्व पोलीस भरतीमध्ये रिपीटेड झालेले आहे. त्याचप्रमाणे सर्वांसाठी सुद्धा म्हणजे कुठली कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असो किंवा स्कॉलरशिप असो नवोदय असो त्या हेतून सुद्धा कामाचं आहे. 25 + 15 + 12 + 8 दोघांची बेरीज 8 आणि 10 5 15 5 20 0 8 4 2 3 आणि 4 6 60 ला 4 ने भाग दिला 4 1 4 4 5 30 म्हणजे मधातला 15 भेटला. बघा 4 1 4 2 मूल्य खाली 0 4 5 30. अशा पद्धतीने हे आलं. तसं दुसरं करून पाहू 28 अधिक 18 अधिक 20 अधिक 14 4 8 4 12 12 8 20 0 8 4 2 3 2 5 6 2 8 80 ला 2 सॉरी 4 ने भाग दिला 4 2 8 4 0 0 मधातलं पद आलं. तसंच तिसरं 23 अधिक 19 अधिक 17 अधिक 5 बरोबर 5 आणि 7 12 12 9 21 24 4 2 आणि 3 आणि 4 9 6 64 भागीला 4 4 1 4 4 7 24 16 मधातलं पद आलं. अशाच पद्धतीने मग येईल 45 अधिक 22 अधिक 3 अधिक 26 बेरीज करू 6 आणि 3 9 2 11 11 आणि 5 16 6 चला 1 2 आणि 3 आणि 5 आणि 4 9 96 भागीला 4 4 2 8 1 उरला खाली घेतले 6 4 चूक 16 म्हणजे 24 पर्याय क्रमांक 2. नंतरचा क्वेश्चन नेक्स्ट नंबरचा क्वेश्चन घेऊ आपण. बघा 6 नंबरचा क्वेश्चन 6चं सोल्युशन. आता इथं बघा काय केलेलं आहे. इथं काय केलेलं आहे 11चा वर्ग अधिक 15चा वर्ग 11चा वर्ग 121 15चा वर्ग म्हणजे 15 गुणिले 15 225 दोघांची बेरीज 5 आणि 1 6 2 आणि 2 4 2 आणि 346 ला 2 ने भाग दिला. बघा दाखवतो भाग देऊन बेक बे 1 उरला खाली घेतले 4 बे 7 14 0 0 खाली घेतले 7 बेत्रिक 6 म्हणजे 173. अशा पद्धतीने आपल्याला मधातलं पद. त्याच्यानंतर 10चा वर्ग अधिक 2चा वर्ग 10चा वर्ग म्हणजे 10 गुणिले 10 100 2चा 4 104 ला 2 ने भागलं बेपंच 10 बेदुनी 4 याला 52. तशाच पद्धतीनं 7चा वर्ग अधिक 9चा वर्ग 49 अधिक 81 9 10 0 8 8 9 9 4
13/2 बेसक 12 बेपंच 10 म्हणजे किती येणार आहे 65. अशा पद्धतीनं आणि सर्व गणित महत्त्वाचे आहे. तुमचे पेपर बाकी आहे किंवा समोर पडतील त्यासाठी उपयुक्त आहे. बघा नंतरचा क्वेश्चन 7वा क्वेश्चन नंबर 7 त्याचं सोल्युशन काय. आता इथं बघायचं आपल्याला कसं केलेलं आहे बघा. 3 × 6 म्हणजे 18 झाले आणि 2 + 4 म्हणजे 6 या दोघांची बेरीज केली. 14 4 झाला 24. अशा पद्धतीने मधातलं तिकडचं बघू. 7 × 4 म्हणजे 7 × 7 = 28 अधिक 6 अधिक 2 = 8. 28 आणि 8 36. अशाच पद्धतीनं 8 × 3 = 24. 4 अधिक 2 = 6. 24 आणि 6 30. पर्याय क्रमांक 2. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 8 काय बघा. 15 - 10. 15तून 10 गेले 5. 4 - 1 3 या दोघांची बेरीज याले 8. अशाच पद्धतीनं 20 - 6 14. 10 - 1 9. 3 झालाय 23. अशाच पद्धतीनं 7 - 5 2. 6 - 1 5. दोघांची बेरीज 7. पर्याय क्रमांक 3. त्याच पद्धतीनं आता क्वेश्चन 9 त्याचं बघा. 7 अधिक 3 = 10 त्याचा वर्ग 100. त्याच्यानंतर 5 अधिक 2 7 त्याचा वर्ग 49. दोघांची बेरीज 149. तसंच 6 अधिक 2 8 त्याचा वर्ग 64. 8 अधिक 1 9 त्याचा स्क्वेअर 81 म्हणजे वर्ग. त्यानंतर 5 8 आणि 6 14. त्याचप्रमाणे 9 अधिक 3 12 त्याचा वर्ग 144. 6 अधिक 4 10 त्याचा वर्ग 100. दोघांची बेरीज 244. पर्याय क्रमांक 2. त्याच्यानंतर बघा हा कसा सोडवलेला आहे 10वा क्वेश्चन 10. 4 आणि 3 7. 4 अधिक 3 = 7. त्याला 5 ने गुणलं तर 35. तसंच 2 अधिक 6 12. त्याला गुणलं 2 अधिक 6 8. त्याला 5 ने गुणलं 40. याच पद्धतीनं 3 अधिक 7 = 10. त्याला जर 5 ने गुणलं तर किती येतील 50. पर्याय क्रमांक 1. बघा 11वा क्वेश्चन आहे आपला. 11 आणि 12 हे 2 क्वेश्चन राहिले. हा आपण घेतलेला आहे. क्वेश्चन 11चं सोल्युशन 1 चा घन 2 चा घन 4 चा घन अधिक 6 चा घन. 1 चा घन म्हणजे 1 चा घातांक 3. 1 चा गुणाकार 3 म्हणजे 1. 2 चा गुणाकार 3 वेळा 2 4 चा गुणाकार 4 चा गुणाकार 3 वेळा 4 × 16 64. आता 6 चा गुणाकार 3 वेळा 6 × 6 × 6. आपल्याला माहिती आहे 6 6 36 36 6. 4 3 3 18 3 21 म्हणजे 216 यांची बेरीज करू. 6 4 10 8 18 19 9. चला 1 2 6 2 8 आणि 2 289. त्याच पद्धतीनं 6 चा घन अधिक 4 चा घन अधिक 3 चा घन अधिक 1 चा घन. 6 चा घन आपण काढलेला 216. 4 चा माहिती आहे 4 × 16 0. 3 × 9 = 27. 1 चा 1 यांची बेरीज 7 आणि 8 यांच्यावर 12 आणि 6 18 8. चला 1
3 6 9 1 10 0 8 3 308. त्याचप्रमाणे 2चा घन म्हणजे क्यूब प्लस 3चा घन अधिक 5चा घन अधिक 7चा घन. 2चा माहिती आहे 2 3 4 4 2 8. 3चा माहिती आहे 3 3 9 27. 5चा माहिती आहे 5 5 25 5 125. 7चा 7 7 49. 49 गुणिले 7 म्हणजे 7चा गुणाकार 3 वेळा. 7 9 63 3 8 6. 7 7 28 6 34 343. यांची बेरीज 3 आणि 5 8. 8 आणि 7 15. 15 आणि 8 303. 2 4 6 2 8 0. 1 3 4 आणि 5 म्हणजे त्याचं उत्तर आहे 503. पर्याय क्रमांक 4. त्याच्यानंतर 12 नंबरचं बघा 10 नंबरचं सोल्युशन. आता कसं आलेलं आहे बघा 2चा घन अधिक 1चा वर्ग. 2चा घन 2 4 4 2 8. 1चा वर्ग 1 8 आणि 9. त्याच्यानंतर 2चा घन अधिक 3चा वर्ग 8 अधिक 9 बरोबर 17. त्याचप्रमाणे 2चा घन अधिक 4चा वर्ग 8 अधिक 4 16 8 म्हणजे 24. पर्याय क्रमांक 4. इथे संपला अभ्यास. हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे.